हॅलो. सो आपण हा एक डेमो लेक्चर रेकॉर्ड करतो आहे. त्यात मी तुम्हाला दाखवेन, की आपण एआयच्या मदतीने एखादी वेबसाईट कशी बनवू शकतो. ओके. सो जेव्हा एआय आपण यूज करतो, तेव्हा सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट असते, की प्रॉम्प्ट. जो प्रॉम्प्ट असतो, जसे की जर तुम्ही एआय लाइक ChatGPT किंवा दुसरं कुठलं सॉफ्टवेअर यूज केलं असेल, तर तुम्हाला माहिती आहे, की कुठली गोष्ट करण्यासाठी तुम्हाला एक प्रॉम्प्ट द्यावं लागतं. सिमिलरली वेबसाईटसाठी पण हे काय तेच एक इम्पोर्टंट गोष्ट आहे, की आपल्याला एक प्रॉम्प्ट रेडी करावं लागतं. ओके. सो वेबसाईट ही थोडी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. ओके. सो त्यासाठी आपल्याला प्रॉम्प्ट एक हे काय ते खूप डिटेल्ड आणि काय ते मोठा प्रॉम्प्ट आपल्याला लागतो. ऑब्व्हियसली आता यू कॅन सी की हे जे मी तुम्हाला दाखवतोय, हा एक कंप्लीटली एक मोठा प्रॉम्प्ट आहे वेबसाईट बनवण्यासाठी. ओके. सो ऑब्व्हियसली हे जे प्रॉम्प्ट एवढा मोठा आहे, ते आपण मॅन्युअली नाही लिहिलं. हे आपण एआयच्या मदतीनेच आपण लिहितो. ओके. हे डेफिनेटली जर तुम्ही एआयला सांगितलं की मेक मी अ वेबसाईट फॉर अ डेंटिस्ट किंवा मेक मेक मी अ वेबसाईट फॉर अ जिम. ऑब्व्हियसली ते एखादी वेबसाईट बनवेल. बट जर आपल्याला जशा प्रकारे वेबसाईट पाहिजे, सो ऑब्व्हियसली त्याला आपल्याला बरेच सारे डिटेल्स द्यावे लागतील. सो हा जेवढा मोठा प्रॉम्प्ट आहे, सो त्यात असे की आपण बरेच सारे डिटेल्स त्याला देतो, की आपल्याला कसे पाहिजे. ओके. सो मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते, की हा एक प्रॉम्प्ट आहे. आता आपण या एकाच प्रॉम्प्टला आपण कशाप्रकारे मॉडिफाय करून यूज करू शकतो. ओके. सो ते मी तुम्हाला दाखवेन. सो पहिलं आपण काय करूया, की हा एक मी प्रॉम्प्ट घेतो आणि मी एक Google Gemini करून जर तुम्ही ऐकलं असेल, की हा एखादे खूप पॉप्युलर ChatGPTचंच अल्टरनेटिव्ह आहे फ्रॉम Google. ओके. सो आपण काय करूया, की हा एक प्रॉम्प्ट घेऊया आणि आपण Google Geminiमध्ये यूज करू आणि बघू की आपल्याला कसं आउटपुट मिळतं. ओके. सो हा Google Gemini आहे. ओके. सो जो मी प्रॉम्प्ट कॉपी केलाय, सो तो मी इथे पेस्ट करेन. ओके. आणि Google Geminiमध्ये जर आपल्याला वेबसाईट बनवायची असेल, तर इथे एक प्लस आयकॉनवरती क्लिक करून हा कॅनव्हास मोड आहे. सो ज्याच्याने आपण एक वेबसाईट बनवू शकतो. ओके. सो हा प्रॉम्प्ट मी ॲज सच असंच पेस्ट केलं. ओके. आणि हे मी एंटर करेन. तर तो ऑब्व्हियसली थोडा वेळ घेईल. नॉर्मली 2 ते 3 मिनिटं किंवा 5 मिनिटं वेळ घेईल आपली वेबसाईट बनवायला. ओके. सो त्याच टाईमला एक अजून एक एखादं नवीन ॲप्लिकेशन आलं आहे. ओके. Z.ai करून. सो हा बेसिकली एक हे ते चायनीज कंपनी आहे. ओके. सो हा त्यांनी त्यांचं मॉडेल बनवलं. यू कॅन सी मॉडेलचं नाव आहे GLM 5.2 करून असं. सो हा पण एक आपण जस्ट यूज करू फॉर एन एक्झाम्पलसाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी. ओके. सो मी काय करेन, जो सेम प्रॉम्प्ट आहे, तो इथे पेस्ट करेन अँड इथे मी काय ते एंटर करेन. ओके. सो प्रॉम्प्टमध्ये ऑब्व्हियसली त्याला माहिती आहे की आपल्याला वेबसाईट बनायची आहे. सो सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या आहेत. तो जो करंट मॉडेल आपण यूज करणार तो सध्या बिझी आहे. ओके. किंवा त्यावरती सध्या लोड आहे. ओके. सो त्यांनी दुसऱ्या मॉडेलवरती स्विच केलं आणि ते ऑब्व्हियसली वेबसाईट आपली बनवली. ओके. सो यू कॅन सी की लाइक ही गोष्ट तुम्हाला दिसत असेल, की लाइक एआय कशाप्रकारे बेसिकली जो कोड आहे, ओके. सो तो पूर्ण कोड आहे का ते स्वतःहून लिहितोय. म्हणजे बेसिकली असं त्याचं वाटतं, की कोणतरी बसलं आणि ॲक्चुअली हे सगळं जे कोड आहे वेबसाईट बनवण्यासाठी, सो हे ॲक्चुअली टाइप करत आहे. ओके. सो कुठलीही वेबसाईट बनवण्यासाठी इम्पोर्टंट फॅक्टर असतं, की एक HTML कोड असतं आणि एक CSS कोड असतं. ओके. सो हे जे काइंड ऑफ आहे, की रिअल टाईममध्ये हे सगळं लाइक लिहिलं जातं आहे. ओके. सिमिलरली Google Geminiमध्ये पण होत आहे. मी तुम्हाला एक कोड दाखवेन. ओके. सो दोन्ही मॉडेल बेसिकली सेम प्रकारे काम करतात. बॅकएंडमध्ये कोड लिहिलं जातं. ओके. यात आपल्याला कोड कसं दिसतंय हे कधी ते पण तुम्ही बघू शकता. ओके. सो यू कॅन सी की लाइक आत्तापर्यंत त्यांनी कोड लिहिलंय. ओके. ते अजून खाली-खाली लिहित जातं जसं आपण स्क्रोल करू. ओके. सो यू कॅन सी की रिअल टाईममध्ये आपल्याला दिसतंय की काय हे काय ते वेबसाईट बनवताना कोड लिहितं. ओके. सो दोन्ही दोन्ही ठिकाणी तुम्ही बघू शकता. डिव्हिन्सी की खूप कमी टाईममध्ये त्याने ऑलमोस्ट 500 लाईन्सचं कोड लिहिलं. ऑब्व्हियसली अजून एखादी मोठी वेबसाईट बनवली. सो जसं आपण प्रॉम्प्ट दिलं, सो त्याच्या प्रकारे ऑब्व्हियसली एखादी खूप डिटेल मोठी मल्टी पेज वेबसाईट ही बनेल. ओके. सो एकदा रेडी झाली, की मी तुम्हाला दाखवते की वेबसाईट ही कशी दिसेल. ओके. सो काही जस्ट 3 मिनिटात एक आहे ते Google Geminiने आपली वेबसाईट बनवली. ओके. सो यू कॅन सी की लाइक आपली वेबसाईट काइंड ऑफ अशा प्रकारे दिसते. ओके. यू कॅन सी की लाइक हे काय ते एक त्यांनी लोगो बनवलं. ओके. काही ते लाइक लिंक्स बनवल्यात. ओके. सो हा जो सेक्शन आहे ह्याला हेड हे काय ते हीरो सेक्शन असं बोलतात. सो तो त्यांनी बनवलंय आणि त्यानंतर एक्सप्लोर कोर्सेस काही बटन्स आहेत. ओके. काही ग्राफिक एलिमेंट वगैरे त्यांनी बनवलेत. ओके. सो यू कॅन सी की लाइक जशा प्रकारे एखादी प्रॉपर एक वेबसाईट असते. ओके. सो तशा प्रकारे बनवलंय त्याने. मी जस्ट तुम्हाला थोडं एक ते मोठं करून दाखवतो. ओके. सो त्याने आपल्याला एक लिंक दिली. मी लिंक ओपन करेन. ओके. सो यू कॅन सी की लाइक अशा प्रकारे आपल्याला वेबसाईट दिसते.
ही थोडी छोटी स्क्रीन आहे. ओके. सो यात लेआउट हे काय ते प्रॉपर नव्हतं. एक प्रॉपर जसं एखादा हे काय ते डेस्कटॉपवरती दिसेल. ओके. सो हे तसं लेआउट आहे. सो यू कॅन सी की लाइक जशी एखादी वेबसाईटचं डिझाइन असतं. ओके. सो तशा प्रकारे बनवलंय आणि हे काइंड ऑफ एक आपण एवढे डिटेल प्रॉम्प्ट दिले, सो त्यामुळे जी वेबसाईट त्यांनी बनवली. ओके. सो ही थोडी आपल्याला प्रॉपर आणि चांगली दिसते. सो यू कॅन सी केलं ॲक्चुअली आता मी एखादं स्वतः वेबसाईट डेव्हलपमेंट करतो आणि बरंच हे काय ते वर्षापासून करतो आहे. सो जर मला जरी अशी वेबसाईट बनवायची असेल, तरी मला नाही करून काही दिवस लागते. म्हणजे 3 ते 4 दिवस वगैरे लागतील. म्हणजे पूर्ण वेबसाईटचं आधी डिझाइन करावं, मग त्यानंतर हे काय ते प्रॉपर हे काय ते वेबसाईट डेव्हलप करावी. ओके. बट यू कॅन सी की हार्डली हे काय ते 3 मिनिटात आपण अशा प्रकारे काही वेबसाईट बनवू शकतो. ऑब्व्हियसली जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की आपला जे प्रॉम्प्ट आहे, ते आपल्या काही प्रॉपर असलं पाहिजे. जर तुमचं प्रॉम्प्ट असेल, तर ऑब्व्हियसली तुम्ही चांगल्या प्रकारे वेबसाईट बनवू शकता. जर एखादी तुमचं प्रॉम्प्ट नीट नसेल किंवा डिटेल नसेल किंवा एखादी लाइक तुम्ही जास्त इन्फॉर्मेशन देत नसाल, तर ऑब्व्हियसली वेबसाईट पण खूप हे ते विचित्र प्रकारे पण बनू शकते. ओके. सो जेमिनायचं झालं. लेट्स सी आपला जो चायनीज मॉडेल आहे, त्यांनी बनवली आहे का? ओके. सो यू कॅन सी की आपलं जो चायनीज मॉडेल आहे, त्यांनी पण एक आपल्याला वेबसाईट बनवून दिली आहे. आपण एक जस्ट चेक करूया. ओके. सो यू कॅन सी की लाइक हे काय ते हे जेमिनायनी बनवलं. आपलं चायनीज मॉडेल आहे. ओके. सो हे त्यांनी बनवलं. अगेन जर तुम्ही कंपेअर केलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला ही जास्त आवडेल. बट टू बी ऑनेस्ट लाइक हे काय ते ही पण वेबसाईट ॲज सच काही वाईट नाही. कारण काही-काही वेबसाईट जर तुम्ही बघितलं असेल, मोठ्या-मोठ्या कंपनीचे पण वेबसाईट बेसिकली अशीच दिसतात. ओके. सो ऑब्व्हियसली जर तुम्ही दोघांमध्ये कंपेअर केलं, तर ऑब्व्हियसली तुमचं असेल की लाइक जेमिनाय जास्त बेटर दिसेल, व्हिच इज व्हेरी ट्रू. बट अगेन असे बरेच सारे काय ते मॉडेल्स आहेत, ज्याने आपण वेबसाईट्स बनवू शकतो. ओके. सो अगेन यात असं आहे की लाइक जस्ट बिकॉज हे काय ते आपण एका प्रॉम्प्टने वेबसाईट बनवली, तर असं नाही की तीच हे काय ते आपण यूज करू शकतो. ऑब्व्हियसली हे पहिलं स्टेप असतं. नंतर त्यानंतर अजून बरेच सारे स्टेप असतात, की त्यात तुम्ही जर एआयला सांगितलं मला हे चेंज करून दे, ते चेंज करून दे. ओके. सो तशा प्रकारे तो करू शकतो. ओके. सो यात आपण अजून एक गोष्ट करू शकतो, की लेट्स सपोज आता हे जे डिझाइन आहे, हे काइंड ऑफ हे ते जेमिनायने स्वतः डिसाईड केलं, की कसं बनवायचं आहे. ओके. त्याच्या व्यतिरिक्त आपण एक जर तुम्हाला जर एखादी कुठली एखादी वेबसाईट तुम्हाला जर आवडली असेल आणि तुमचं असेल, की लाइक मला अशा प्रकारे थोडं डिझाइन पाहिजे. ओके. सो लेट्स सपोज आहे का ते ही एक लाइक एका वेबसाईटचं इमेज आहे. ओके. सो हा बेसिकली एक टेम्प्लेट आहे. ओके. सो या टेम्प्लेटचे काइंड ऑफ डिझाइन आहे. ओके. सो बेसिकली काइंड ऑफ वेबसाईट अशी दिसेल किंवा अशी दिसेल. ओके. सो मी काइंड ऑफ हा इमेज ॲज अ रेफरन्स पण यूज करू शकतो आणि जेमिनायला सांगू शकतो, की मला अशा प्रकारे थोडं पाहिजे. ऑब्व्हियसली एक्झॅक्ट डिट्टो नाही बनवणार, बट जे काही कलर आहे किंवा जे काही काही टेक्स्ट आहे किंवा जे काही ओव्हरऑल डिझाइन आहे वेबसाईटचं. ओके. सो ते ट्राय करेल काइंड ऑफ तशा प्रकारे बनवेल. ओके. सो मी काय करेन, की लेट्स सपोज हा इमेज सेव्ह करेन माझ्या कॉम्प्युटरमध्ये. ओके. आणि आपला जो सेम प्रॉम्प्ट आहे, तो मी इथे यूज करेन. एक नवीन चॅट ओपन करेन. त्यात मी काय ते लाइक हा प्रॉम्प्ट ॲड करेन. ओके. आणि प्लसमध्ये जाऊन इथे अपलोड फाइल्स करेन आणि त्यात ही जी आपली इमेज आहे, जी मी डाउनलोड केली. ओके. सो ती मी डाउनलोड करेन. फक्त यात मला एक चेंजेस करावा लागेल. ओके. सो एक जस्ट मी लाईन टाकली. अगेन ॲज सच काही रूल नाही, की एक्झॅक्टली अशीच लाईन पाहिजे. जसं मी एखादा कुठला डेव्हलपरला सांगेन किंवा कधी-कधी क्लायंट मला सांगेल, की मला अशा प्रकारे एखादे लाइक काही मेसेज मला सांगतात. ओके. सो तशा प्रकारे मी त्यांना सांगितलं आणि आता मी इथे सबमिट करेन. अ, ओके. ओके. मी ॲक्चुअली कॅनव्हास मोड सिलेक्ट नव्हता केलं. सो मी काय करेन, ते कॅनव्हास मोड सिलेक्ट करेन अँड अगेन मी ते सबमिटवरती क्लिक करेन. जर मी कॅनव्हास मोड नसतं सिलेक्ट केलं असतं, तर त्यांनी मला फक्त कोड लिहून दिलं असतं. त्यांनी बेसिकली वेबसाईट नसती बनवली. ओके. सो कॅनव्हास मोड बेसिकली असा मोड आहे, की ज्यात तुम्हाला काही जर वेबसाईट बनवायचं असेल, प्रेझेंटेशन बनवायचं असेल, त्यानंतर तुम्हाला एखादा पी-डी-एफ डॉक्युमेंट बनवायचं असेल, एक्सेल शीट बनवायची असेल. ओके. सो सगळ्या गोष्टी कॅनव्हास मोडमध्ये होतात. अदरवाईज जर एखादे कॅनव्हास मोड तुम्ही सिलेक्ट नाही केलं, तर ते बेसिकली एका चॅटसारखं तुम्हाला काहीतरी रिप्लाय करेल. ओके. सो आपण काही टाईम थांबूया आणि त्याच्या बेसिसवरती ते आपल्याला वेबसाईट बनवून दिलं. ओके. सो यू कॅन सी की कॅनव्हास मोड सिलेक्ट केल्यामुळे त्यांनी हा काइंड ऑफ एक विंडो ओपन केलं आणि या विंडोमध्ये काइंड ऑफ ही वेबसाईट रेडी होईल. एकदा रेडी झाली, की मी तुम्हाला दाखवतो ही वेबसाईट कशी दिसते. ओके. सो यू कॅन सी की जसं आपण प्रॉम्प्ट दिलं होतं आणि आपण त्याला एक इमेज दिलं होतं. ओके. सो त्याच्या बेसिसवरती काइंड ऑफ त्याने आपल्याला वेबसाईट हे काय ते रेडी करून दिलं. सो जसं मी तुम्हाला सांगितलं एक्झॅक्टली
जसं आपण इमेज देऊ एक्झॅक्टली तसं नाही होणार. बट ॲटलीस्ट ते जे कलर स्कीम आहे, ओके. सो जे काही ओव्हरऑल डिझाइन वगैरे आहे, ते काइंड ऑफ कन्सिडर करा आणि त्याच्या हिशोबाने जसं आपलं प्रॉम्प्ट आहे, ओके. सो ते 2 गोष्टी कंबाईन करून काइंड ऑफ आपल्याला एखादी एक वेबसाईट आपल्याला बनवून देते. ओके. सो यू कॅन सी की ओव्हरऑल जो लेआउट आहे तो तसंच आहे, जसं एखाद्या आधीच्या वेबसाईटमध्ये होतं. ओके. आणि ते का आहे? कारण एखाद्या आपण प्रॉम्प्ट अशा प्रकारे दिले, की आपल्याला असं स्पेसिफिकली अशा प्रकारे वेबसाईट पाहिजे. ओके. सो लेआउट त्यांनी तसं एखादं यूज केलं. फक्त यू कॅन सी केलं, की ओव्हरऑल कलर आणि डिझाइन हे थोडं चेंजेस आहेत. हे थोडं मोठं स्क्रीन मी तुम्हाला दाखवलं, सो दॅट ते प्रॉपर दिसेल. ओके. सो यू कॅन सी केलं, की मोठ्या स्क्रीन मी तुम्हाला असं दिसत असेल. ओके. सो यू कॅन सी इथे बटन आहे आणि त्यात काही छोटे मायक्रो ॲनिमेशन पण आहे. ओके. सो हे पण आहे, की ह्या गोष्टी पण मी ॲज अ हे ते वेबसाईट डेव्हलपर आहे. तर ह्या गोष्टी छोट्या-छोट्या गोष्टी करण्यासाठी पण खूप वेळ जातो. ओके. सो यू कॅन सी की जर मी याच्यावरती कव्हर केले तर मागे एक शॅडो येते. ओके. सो या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्यानंतर यू कॅन सी की सिंपल ॲनिमेशन पण त्यांनी बनवलंय. ओके. आणि त्यानंतर काइंड ऑफ मल्टिपल पेजेस पण ऑलरेडी असतील. ओके. सो यू कॅन सी लाइक मल्टिपल पेजेस त्यांनी बनवलेत. ओके. यू कॅन सी की अबाउट अस पेज आहे यात अँड त्यानंतर यू कॅन सी की कॉन्टॅक्ट अस पेज पण त्यांनी बनवलंय. ओके. अगेन हे कंप्लीट नाहीये. बट हे काय ते बनवलंय ती मोठी गोष्ट आहे. अगेन आपण त्याला सांगू शकतो, की कॉन्टॅक्ट पेज कंप्लीट नाही. सो ते कंप्लीट करेल. ओके. सो इट्स नॉट अ बिग इश्यू. बट यू कॅन सी की लाइक अशा प्रकारे आपण एखादी वेबसाईट बनवू शकतो. ओके. सो जर ही सेम वेबसाईट जर मी बनवायला गेलो आणि जर मी लेट्स सपोज एका दिवसाला 8 तास जरी काम करतोय, सो यू कॅन सी की मला पण अशी सिमिलर वेबसाईट बनवण्यासाठी ऑब्व्हियसली 3 ते 4 दिवस वगैरे लागतात. बट यू कॅन सी की लाइक एआय अशा प्रकारे ॲडव्हान्स झालं, की जस्ट हार्डली 3 ते 5 मिनिटात अशा प्रकारे वेबसाईट बनून जाते. आणि जर तुम्ही त्याला सांगितलं, की मला हे चेंजेस पाहिजे, ते चेंजेस पाहिजे, सो ते पण काइंड ऑफ ऑटोमॅटिकली होऊन जातात. ओके. सो हे काय ते आपण एखाद्या सेशनमध्ये भेटूया. सो मी तुम्हाला एक्सप्लेन करेन, की असे जे प्रॉम्प्ट आहेत. ओके. सो हे असे प्रॉम्प्ट कसे बनवायचे, लाइक स्टार्ट कसं करायचं, कुठले टूल्स आपण यूज करू शकतो. सो या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करूया. अँड आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि अगेन हे काय जे आपलं प्रॉपर सेशन असेल, तर आपण अजून ॲडव्हान्स गोष्टी वगैरे शिकूया आता. ओके. सो थँक यू व्हेरी मच.